महायुतीनं 5 उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. 3 भाजप, 1 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 1 शिवसेना शिंदे गटाला. या 5 घोषित झालेल्या उमेदवारांपैकी दादाराव केचे हे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संजय खोडके जे अमरावतीतले आहेत आणि राणा दाम्पत्याच्या निवडणुकीमुळे संजय खोडके आणि त्यांचं राजकारण सुद्धा 2014 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये चर्चेला आलं होतं. संजय खोडके यांचं नाव का महत्त्वाचं आहे तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 1 जागा आली, शिवसेना शिंदे गटाला 1 जागा आणि 3 भाजपाला जागा. विधान परिषदेच्या या 5 जागांचं हे गणित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संजय खोडके यांना उमेदवारी मिळाली. हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे कारण संजय खोडके यांच्या सुविद्य पत्नी सुलभा खोडके या आत्ताच्या घडीला अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि 2019 मध्ये महाविकास आघाडीमधल्या आतल्या ॲडजस्टमेंटमुळे त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यापूर्वी 2004 मध्ये त्या बडनेरा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यानंतर 2009ला त्यांचा पराभव झाला. 2014ला देखील त्या पराभूत झाल्या होत्या. 2 वेळा पराभवाचा सामना त्यांना करावा लागला होता आणि आता त्या तिसऱ्यांदा आमदार होत आहेत. म्हणजे 2004ला, 2019ला त्या काँग्रेसच्या आमदार होत्या आणि 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे एक तिकीट सोडलं गेलं होतं आणि आता त्या तिथल्या आमदार आहेत. पण त्यांच्या यशामागे संजय खोडके यांची मेहनत, अपार कष्ट आणि त्यांचं संघटन कौशल्य हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण त्यांचा जनसंपर्क हा अत्यंत दांडगा आहे. संजय खोडके यांचं नाव राजकारणात यासाठी सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं विदर्भाच्या, खास करून पश्चिम विदर्भाच्या. याचं कारण असं की संजय खोडके हे मंत्रालयामध्ये सरकारी कर्मचारी होतेच, पण त्यावेळीच ते आर पाटील आणि छगन भुजबळ यांचे कधी स्वीय सहाय्यक तर कधी त्यांनी OSD म्हणूनही काम पाहिलं आणि या दोन्ही नेत्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि या 2 नेत्यांचा विश्वास संपादन करत असताना आणि शासकीय नोकरीत राहत असताना सुद्धा त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा आपली सक्रियता तशीच कायम ठेवली. इतकंच नव्हे तर बडनेरा मतदारसंघातनं त्यांच्या पत्नीला म्हणजे सुलभा खोडके यांना त्यांनी निवडूनही आणलं. 2014च्या निवडणुकीमध्ये जेव्हा नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी दिली गेली त्यानंतर या उमेदवारीचा संजय खोडके यांनी मोठा विरोधही केला होता. त्याला काही वेगळी कारणं होती आणि त्यामुळे पक्षातून हकालपट्टी सुद्धा झाली. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले मधल्या काळामध्ये आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परतही आले. पण 2014ला जसा विरोध केला तसाच संजय खोडके यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा विरोध केला होता. याचं कारण असं की नवनीत राणा आणि रवी राणा या दोन्ही दाम्पत्याचं राजकारण हे कुणालाच पचलं नव्हतं. वाचाळपणा, वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य आणि यामुळे यांच्या उमेदवारीला समर्थन देणं म्हणजे स्वतःचा पराभव कमी करून घेणं किंवा स्वतःची जी हक्काची होटबँक आहे अमरावती जिल्ह्यातली तिला सुद्धा स्वतःच फटका बसवून देणं असा अर्थ लक्षात घेऊन त्यांनी त्याचा विरोध केला होता. नवनीत राणा यांच्या राजकारणाला केवळ संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनीच विरोध केला नाही तर माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार आत्ता यशोमती ठाकूर यांनी सुद्धा विरोध केला. त्यांचा विरोध हा आपण समजू शकतो कारण महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचं तिथलं राजकारण त्याला कारणीभूत होतं. याशिवाय बच्चू कडू यांनी सुद्धा राणा दाम्पत्याच्या राजकारणाला कडवा विरोध केला होता. पण बच्चू कडू आणि संजय खोडके हे महायुतीमध्ये असून सुद्धा त्यांनी राणा दाम्पत्याच्या राजकारणाला, त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज घडीला विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय खोडके हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. एकाच घरात आता 2 आमदार होणार आहेत, एक विधानसभेमध्ये आणि एक विधान परिषदेमध्ये. हा सगळा जुना आणि आता वर्तमानातला राजकीय इतिहास आपण पाहिलं तरी सुद्धा
संजय खोडके यांचं नाव हे अमरावती जिल्ह्यासाठी, शहरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, इव्हन महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा. संजय खोडके यांनी जनसंपर्क कायम महत्त्वाचा मानला आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी आपलं राजकारण हे कायम ठेवलेलं आहे. आता काही तारखेंची किंवा सालांची आपण क्रॉनॉलॉजी पाहूया. संजय खोडके हे मंत्रालयात नोकरीवर होते. भुजबळ आणि R.R. पाटील यांचे स्वीय सहाय्यक, तर कधी OSD होते. संघटन कौशल्य अत्यंत महत्त्वाचं त्यांच्यासाठी होतंच. 2004 साली बंडेरामधून त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या आमदार झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. 2009 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतरच राणा दाम्पत्यांसोबत त्यांचे खटके हे वारंवार उडू लागले. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आणि त्याचाही त्यांनी विरोध केला. या उमेदवारीला विरोध केला म्हणून संजय खोडके यांची हकालपट्टी सुद्धा करण्यात आली आणि त्याच काळात ते काँग्रेसमध्ये गेले, जेव्हा माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 सालची निवडणूक सुद्धा सुलभा खोडके यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. 2016 साली संजय खोडके यांनी अमरावती पदवीधर मतदारसंघातून सुद्धा निवडणूक लढवली आणि त्यात सुद्धा त्यांचा पराजय झालेला आहे. या निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा संजय खोडके खचले नाहीत आणि त्यांनी आपलं राजकारण हे त्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये सुरू ठेवलं. 2019 मध्ये सुलभा खोडके या महाविकास आघाडीतल्या ऍडजस्टमेंटमुळे त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि त्या जिंकून आल्या. त्या अमरावती शहराच्या पहिल्यांदा आमदार झाल्या. पण नंतरच्या काळामध्ये अजित पवार 40 आमदार घेऊन महायुतीमध्ये सहभागी झाले आणि संजय खोडके हे तसे अजितदादांचे अत्यंत निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जातात आणि दोघेही हे त्या गटासोबत म्हणजे मनाने सुलभा खोडके या गटासोबत गेल्याच होत्या, पण संजय खोडके हे पूर्ण त्या गटात गेले आणि पुन्हा एकदा संघटना वाढीला लागावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप सुलभा खोडके यांच्यावर लागला आणि सुलभा खोडके यांचं पक्षातनं निलंबन झालं आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या आणि 10व्या मिनिटालाच त्यांना विधानसभेची उमेदवारी घोषित झाली आणि 2024ची निवडणूक त्यांनी जिंकली सुद्धा काँग्रेसच्या सुनील देशमुखांच्या विरोधामध्ये. आता अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर सुद्धा अत्यंत जवळचे अजितदादांच्या असे म्हणूनच संजय खोडके गणले जात होते. खास करून कार्यालयीन कामकाज, पक्ष संघटना आणि निवडणूक शास्त्रामध्ये ते पारंगत असल्याचं कायम बोललं जातं. अत्यंत लो प्रोफाईल व्यक्तिमत्व, पण अनेक सणासमारंभात किंवा कार्यक्रमामध्ये कायम त्यांची हजेरी विदर्भामध्ये दिसून येतेच किंवा मुंबई आणि पुणे, खास करून मुंबईतल्या नेत्यांसोबत सुद्धा त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. पण हे जवळचे संबंध असून, अनेक नेत्यांशी त्यांचा चांगला व्यक्तिगत सलोखा असून, परिचय असून सुद्धा त्यांनी कधी त्याचा फार गवगवा केला नाही. संघटनेच्या पातळीवरती काम करत राहिले. आपल्या नेत्यांचं नेतृत्व त्यांनी शिरोधार्य मानलं आणि त्यानुसारच त्यांनी आपल्या राजकारणाची घडी बसवायला सुरुवात केली. राजकारणाला अमरावती शहरामध्ये बळकट करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची फौज उभारली आणि सातत्यानं फार कुठल्या वादात न पडता त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळी होते त्यावेळी ते शरद पवारांचे लाडके होतेच, पण अजित पवारांचे सुद्धा तितक्याच जवळचे होते. आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळी त्यांनी अजितदादांचं नेतृत्व महत्वाचं मानलं, पण शरद पवारांच्या विरोधात मात्र त्यांनी कोणतंही वादग्रस्त किंवा वक्तव्य सुद्धा केलं नाही. इतका त्यांचा बोलण्या वागण्यावर त्यांचा संयम आहे. संजय खोडके यांना उमेदवारी विधान परिषदेची देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे अजित पवारांनी आपला शब्द पाळला आणि त्यांच्या निमित्तानं विधान परिषदेमध्ये 7 आमदारांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणार आहे. याशिवाय पश्चिम विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढीला त्याची वाढ करणं, पक्ष संघटन वाढवण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्या पुढे असेल आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही अत्यंत फायद्याची गोष्ट ठरली. भलेही त्यांच्या पत्नी विधानसभेच्या उमेदवार आहेत, पण तरी सुद्धा विधान परिषदेची त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. यातच त्यांचं महत्त्व पक्षातलं आपल्याला लक्षात येतं. पण अमरावतीच्या या एकंदरीत राजकारणात आणि बदललेल्या सगळ्या या राजकीय प्रवाहामध्ये
आपल्याला वेगवेगळे सातत्यानं बदल होताना दिसतात आणि त्यात खास करून आत्ता भाजपमध्ये 2024च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या त्या नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या आणि त्यांचे पती रवी राणा हे अजूनही भाजपचे सदस्य सुद्धा झाले नाही, पण एकाच व्यासपीठावर ते सातत्यानं दिसतात आणि देवेंद्र फडणवीसांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बोलवतात. असं सगळं असून सुद्धा महायुतीमध्ये राहून सुद्धा संजय खोडके यांनी राणा दाम्पत्यांचा विरोध हा सुरूच ठेवलेला हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून संजय खोडकेंना मिळालेली विधान परिषदेची उमेदवारी त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यापुढे संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यामुळे आणखी आव्हान वाढलंय. एकीकडे राणा दाम्पत्य तर दुसरीकडे महायुतीचेच उमेदवार त्यांच्या विरोधात आहे आणि महाविकास आघाडीचे सुद्धा. विद्यमान खासदार बळवंत वानखेडे असो, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू जे महायुतीमध्येच होते आणि आता निवडणुकीत सुद्धा पराभूत झाले आणि स्वतंत्ररित्या आता आपलं राजकारण करतात आणि पुन्हा विधान परिषदेमध्ये त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांची इच्छा होती, धडपड होती, पण ती जागा शिंदे गटाकडून मिळाली ही चंद्रकांत सूर्यवंशी यांना. हे सगळं सुरू असताना आपल्याला संजय खोडके यांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तिथे वाढत असताना राणा दाम्पत्यापुढचं त्यांचं आव्हान हे खूप मोठं वाढलेलं आहे. आता यातून पुढच्या राजकारणात काही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठे खटके उडतात का, आणि तसे ते उडाले तर दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून हे सगळे वाद येणारे उद्भवणारे त्याला लगाम घालण्याचा प्रयत्न हा केलाच जाईल. पण अमरावती शहरामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्या निमित्तानं आणि तिथे असणारे बाकी भाजपचे काही नेते त्यांचाही राणा दाम्पत्याला विरोध आहे. त्याची कारणं मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा भाजप मजबूत करण्याचा प्रयत्न तिथे होत आहे. अनिल बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत. प्रवीण पोटे तिथे माजी मंत्री होतेच, विधान परिषदेचे आमदार होते, तेही तिथले नेते आहेत. आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा भाजपची आपली एक संघटनात्मक ताकद मोठी आहे. काँग्रेसकडून बळवंत वानखेडे खासदार झाल्यामुळे त्यांची आपली एक ताकद आहे. म्हणजे एकंदरीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि थोडी बहुत शिवसेना शिंदे गटाची ताकद तिथे आपल्याला पाहायला मिळते. यात आजच्या घडीला विधान परिषदेचे संजय खोडके आमदार होणार असल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद सुद्धा खूप वाढली आहे. अखेर असं म्हणावं लागेल की अजितदादांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या संजय खोडके यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. या चॅनलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला व्हिडिओचे सातत्यानं मिळत राहावे यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन तिथलं बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षकांचे आभार.